महाराष्ट्रातील तमाम आदिवासी बांधवांना सर्वप्रथम जय आदिवासी, जय शेवा, जय जोहार। आज आपण बघतोय 2 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जय आदिवासी समाजामध्ये नामसाधर्माचा फायदा घेऊन महादेव कोळी समाजाचा नामसाधर्माचा फायदा घेऊन काही सोन कोळी, मच्छीमार कोळी, सूर्यवंशी कोळी हे लोक घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात। त्यांनी काही नामसाधर्माचा फायदा पण घेतलेला आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्या बोगस आदिवासींची आणि खरे आदिवासींची मीटिंग सह्याद्री अतिथीगृहावरती लावली होती। तेथे बोगसांनी त्यांचे बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो बोगसांचा प्रयत्न खरे आदिवासींनी तिथं हाणून पाडला। तो हाणून पाडल्यामुळे मुख्यमंत्र्यांना खरी परिस्थिती कळली। मुख्यमंत्र्यांनी तात्काळ खऱ्या आदिवासींच्या खरे सत्य परिस्थिती दखल घेऊन तात्काळ त्यांनी ती मीटिंग गुंडाळून लावली आणि बोगसांना तिथेच चपाक देऊन टाकली। त्यामुळे त्या बोगस आदिवासींनी माझ्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तरीही आम्ही त्या हल्ल्याला घाबरलो नाही, भीक घातली नाही। पण माननीय पोलीस प्रशासनाने मला साईटला घेऊन प्रतिबंध केलं आणि सुरक्षा देण्याचं काम केलं। माझ्यासोबत ॲडव्होकेट यशवंत पारधी, राम चौरे सर, अशोक बागुल सर, गणेश गवळी, डॉक्टर सुपे सर, लांडे सर असे काही ठराविक सहकारी होते। त्यासोबत आमदार जिरवाळ साहेब होते, विधानसभा उपाध्यक्ष भुसारा साहेब आमदार, लामटे आमदार आणि वनगा साहेब होते आमदार। 4-5 आमदार होते फक्त, आणि आमच्यापेक्षा जास्त बोगस संख्या होती। तरीही त्यांची चर्चा करत असताना त्यांना त्यांची जागा दाखवून दिली, तुम्ही पुरावे सिद्ध करा, आम्ही तुमचे पुरावे सिद्ध करतो। ते खोटे होते, ते खोट्याचे आम्ही पुरावे सिद्ध केले। ते खरे नाहीत म्हणून ते खरे पुरावे सिद्ध करू शकले नाही। त्यामुळे ती मीटिंग मुख्यमंत्र्यांना समजली, खरा खोट्याचा वाद त्यांना कळला आणि त्यांनी तात्काळ मीटिंग मुंडळली आणि त्यांच्या तोंडावर चपराक मारली। त्याचाच राग मनात धरून काही बोगस कोळ्यांनी गोटी येथे माझा जागतिक आदिवासी दिनाचा बॅनर लावला होता। सन्मानाचा दिवस आहे तो खऱ्या आदिवासींचा। ज्या बोगस कोळ्यांनी बॅनर फाडला ते खरे जर आदिवासी असते, खरे जर महादेव कोळी असते, त्यांची हिंमत झाली नसती माझा बॅनर फाडायचा, कारण ते बोगस आदिवासी येते म्हणून त्यांनी बॅनर फाडला। त्या तिथंच सिद्ध करून दिलं का तुम्ही बोगस आदिवासी येते। त्याच्यामुळे माझा बॅनर फाडल्याने मला काही फरक पडत नाही, पण माझ्या अस्मितेला ठेच पोहोचवले तुम्ही। माझ्या आदिवासी सन्मानाचा दिवसाचा बॅनर फाडलाय, तुम्ही किती प्रयत्न करा, परंतु आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या खऱ्या आदिवासींमध्ये बोगसांना घुसू देणार नाही, हा तुम्हाला शब्द आहे। आणि बोगसांनी किती प्रयत्न केला आदिवासी घुसखोरी करण्याचा, तरी तुम्हाला यश येणार नाही। त्यामुळे राज्यातील सर्व आदिवासी बांधवांनी सगळे गड तर सोडून, संघटनावाद सोडून एकत्रित या। बोगसांच्या विरुद्ध आपण एक मोठी लढाई उभे करू आणि खऱ्या आदिवासींना न्याय देण्याचं काम करू। आणि मी या बॅनर फाडणाऱ्यांना कधी घाबरत नाही। तुम्ही एकदा तुमच्या जर धमक आहे तर खऱ्या आदिवासीच्या समोर लक्की जाधवचे येऊन दाखवा, मग तुम्हाला दाखवतो लक्की जाधव खरा आदिवासी काय आहे, माझ्या राघोजी भांगरेचं रक्त काय आहे, माझ्या बिरसा मुंडाचं रक्त काय आहे, हे तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही। पडद्या मागून पाठीवर वार करणाऱ्यांना कधी घाबरत नाही, तर तुम्हीचा धमक आहे तर छातडावर वार करून दाखवा, हा लक्की जाधव चॅलेंज आहे। त्यामुळे त्या बोगसांचा मी जाहीर निषेध करतो, बॅनर फाडणाऱ्यांचा, जागतिक आदिवासी दिनाचा, आणि माझ्यावरती माझ्या सहकार्यांवरती हल्ला करण्याचा